ध्रुव पाटिल यहाँ आपला सन्मान करायचा आहे. ध्रुव पाटिल किरीश का गाना सुनेगा क्या? हॅलो. धन्यवाद योगेश मडवी, धन्यवाद साई राजे. तर दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना पेंदर विपक्ष तळोज मजकूर या दोन टीम मध्ये हा सामना आपण रंगताना सध्या पाहता. आणि सलामीवीर खेळाडू सुजित पाटील यांच्या बरोबरने वैभव पाटील बाबू सलामीवीर खेळाडू मैदानाकडे दाखल होताना पहिल्या षटकासाठी डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती आलं. त्या ठिकाणी स्वतः भूषण आणि समोर सुजित पाटील स्ट्रायकिंग एंडलात, वैभव पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडलात. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पॉवर प्ले ऑन, बिग फाईट. बघा टाइम अलर्ट असेल, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं फेकावी. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. कव्हर्सला खेळत असताना फटका चांगला, इनसाइड आउट. वेलकम बाउंड्री 4. सुजित पाटीलच्या बॅटमधून चौकार. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी भूषणचं. सुजित पाटील या फलंदाजाने चौकार ठोकला. 4 धावा पेंदरच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहताय. पेंदर संघाच्या खात्यामध्ये 4 धावा आल्या, सुजितच्या खात्यामध्ये 4 आल्या. पुढचा चेंडू बिगिटचा परत नव्हता, कटर टाकला, हलकीशी कडा घेतली. आता कॉलिंग नव्हतं. बघा इथे जर का कॉलिंग असतं 2 खेळाडूमध्ये तर कदाचित झेलबाद झाला असता आणि जीवनदान मिळालं त्या ठिकाणी सुजित सारख्या आक्रमक खेळाडूला. कॅचेस विन द मॅचेस. पाच धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पहिला 7 खेळाडू उतरून खरं शिवकर संघाने रेकॉर्ड केला. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये समोर टाकला, फुल टॉस खेचून मारला बॅटने. मिड विकेटला बीट करत असताना बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, खणखणीत चौका. अकाउंट चौकाराने ओपन केलं. सुजित पाटीलने एकसा कव्हरला मारला चौकार आणि त्यानंतर विश्वास पाटील यांच्या बॅटमधून हा फटका पाहिला आपण. बरोबर त्या ठिकाणी खरं तर मिड विकेटला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळले. वन्स अगेन सिंगल. 5-5 धावांचं योगदान दोन्ही फलंदाजांचं पाहायला मिळालं. पहिल्या विकेटसाठी 10 धावांची भागीदारी. पहिल्या 4 बॉलमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक टार्गेट बनवायचं आहे टीम पेंदरला. टॉस जिंकत असताना तळोजा मजकूर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगला इनवाइट केलं टीम पेंदरला आणि आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टार्गेट बनवावं लागेल, मोठं टार्गेट तुम्हाला बनवावं लागेल टीम तळोजा मजकूर समोर टाकला. थोडासा पाठलाग करत असताना चांगला बॉल पाहायला मिळाला, कारण फुटवर्क थोडासा नव्हता. अगदी लांबून बॉलला पिक करत होतं आणि यावेळेला डॉट बॉल टाकतोय मैदानामध्ये भूषण हा खेळाडू. सुजितसाठी पहिल्या षटकामधला पहिला डॉट बॉल आणि धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद 10. सुरुवात चांगली करावी लागेल. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये सुजित पाटील स्टॅकिंग एंडवरती आहे. समोर टाकला, उडवला बॉलला मिड ऑफच्या डोक्यावरून. फिल्डर नाही आहे. नो मॅन्स लँडला बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. या षटकाचा शेवट गोड करणारा सुजित पाटीलचा हा खणखणीत चौकार. 4 धावा आल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती पेंदर संघाच्या माध्यमातून बिनबाद 14.
आर्मी पेंदर टीम समाधान भोईर यांचा संघ तुम्हाला मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला व्हाईट जर्सी परिधान केले तवज मजकूरचे खेळाडू आमचे साई राजे देखील त्याच गावाला बिलॉंग करतात. एक चांगले समालोचक निवेदक आज त्यांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकताय. पेंदर संघाचा खरं तर खेळाडू बाबू आता सॅकिंग एंडला आलाय. बॉलिंग मार्कवर त्याला हेमंत टार्गेट बनवावं लागेल. पार्टनरशिप मोठी करावी लागेल पहिल्या विकेटसाठी. समोर टाकलाय ती कमी गतीचा बॉल फ्लाईट देत असताना मात्र खोलात आला बॉल. त्या ठिकाणी उजव्या अशा बाहेर टाकला बॉलला निर्धाव. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव थोडासा आता बाबूवरती असेल कारण फ्री माइंडेड बॅटिंग करत असताना मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची कधीच हमी देत नाहीये. त्यामुळे जितक्या जास्त धावा करता येतील तो प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बाबूला विश्वास पाटील या खेळाडूला याही वेळेला समोर टाकला सबमरीन टप्पा पाडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि इथे मात्र 22च्या स्वरूपात सिंगल. तर या दरम्यान आमचे गोडगावाचे दमदार व्यक्तिमत्व अरुणदादा पाटील आणि त्यांच्यासोबत आणि त्यांचे बंधू आशीर्वाद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम आपलं स्वागत राजाने क्रिकेट संघ गोड यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. सलग 2 डॉट बॉल केला विश्वास पाटील आणि त्यानंतर 22च्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट झाली. सुजित पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आले ज्याने 4 बॉल फेस केले. आपल्या टीमला 9 धावांचं योगदान दिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 1 सिंगल रन त्यांच्या बॅटमधून पाहिली. तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग स्टान्स बघा अतिशय बेंड होऊन उभा राहिला आणि ते फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर वरती पूलचा स्क्वेअर लेगच्या बाहेर स्लॉट मध्ये आला बॉल. षटकार. चा फटका पाहायला मिळाला. सुजितच्या माध्यमातून षटकार. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 21. फुल टॉस टाकला फक्त दिशा दिले. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल चाललाय फाईन लेगच्या बाहेर सीमा पार. षटकार. डिपिंग फुल टॉस आणि तोही पायावरती होता आणि त्याला दिशा दिली. क्या बात आहे. जबरदस्त फटका. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. समाधान भोईर यांना सध्या आपण खेळाडू कक्षामध्ये पाहता. एक स्टायलिश खेळाडू नुकतीच ज्यांच्या माध्यमातून पेंदरमध्ये भव्य दिव्य डे स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेत शिल्पकार. समोर टाकला हेड शॉट. बॅटला लागून बॉल डोक्याला लागला. बघा दुखापत असेल तर पाणी मागवा. सुजित यांच्या डोक्याला बॉल अतिशय वेगाने आला होता आणि त्या ठिकाणी रन नाहीये. चला पाणी घेऊन जा लगेच मैदानामध्ये. नको आहे पाणी. चला ओके आहेत ते. त्या ठिकाणी सुजित सांगतात ओके आहेत ते फिट आहेत. बऱ्याच वेळा अशा घडामोडी घडताना पाहिला कारण गोलंदाजाचा वेग जेव्हा बॉल वेगात आला बॅटला स्पर्श करतो तेव्हा तो वेग आणखीन द्विगुणित होतो आणि डोक्याला लागला की दुखापत होते. ऑन स्क्रीन आपण सध्या समाधान यांना पाहत आहे. आता सातत्याने खूप चांगलं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगलं क्रिकेट खेळलं गेलं त्यांच्या माध्यमातून. पुन्हा खोलात टाकला. त्रिफा उद्ध्वस्त क्लीन बॉल आणि यावेळेला मात्र पहिला धक्का बसतो टीम पेंदरला. खेळाडू बाद झाला सुजित पाटील ज्याने वैयक्तिक केले आपल्या टीमसाठी 21 धावा. स्टार्ट खरं तर सुजित पाटील आपल्या टीमला दिला. आता ऑन स्क्रीन आपण पाहता समाधान भोईर यांना फ्रेश बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना इन नंबर 3 मोठी जबाबदारी घेऊन मैदानाकडे दाखल झालेले आहेत समाधान आणि त्यांच्या बरोबरीने विश्वास पाटील सलामीचा खेळाडू आघाडीचा खेळाडू कॅप्टन कूल. सध्या सुनील सालुंके यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. राजाराणी घोट संघाचे कॅप्टन आणि या स्पर्धेसाठी भरीव कामगिरी त्यांची राहिली. कॅप्टन कूल मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिल्या दिवसापासून कारण गतवर्षी रात्रीची स्पर्धा होती. यंदा डे फॉर्मॅट आहे आणि चांगलं खरं तर काम या संपूर्ण आयोजकांचं राहिलं ज्यामध्ये सुनील साळुंके यांची भरपूर मोठी जबाबदारी. त्यांचे सर्व सहकारी संघ गोळा करणं. कुमार पाटील यांना कोण मिसरेल. आणखीन एक खरं तर दमदार आयोजक त्यांनाही सध्या स्क्रीनवरती पाहता आणि त्यांच्या बरोबरीने असणारे आमचे सहआयोजक
अरुण पाटील सध्या स्क्रीनवरती, त्यांचंही स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, हलक्या त्याने खेळले, ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने, हा फटका सिंगल मिळाली. याच गोलंदाजाने खरं तर प्रथमेश साळुंकेने मागच्या सामन्याला कलाटणी दिली होती. जेव्हा 12 बॉल 30 समीकरण होतं तेव्हा एका षटकामध्ये 2 विकेट काढत असताना 1 रन त्याने खर्च केली आणि हा खेळाडू ठरला होता सामनावीर. खरं तर क्रिकेटचा खेळ, मग तो लेदर असो किंवा टेनिस, डाव्यांचा खेळ असं म्हटलं जातं. कारण डाव्या हाताचे खेळाडू नेहमी उजवे राहिलेत या क्रिकेटच्या खेळामध्ये, उजवेमध्ये चांगले राहिलेत असं म्हणतात आणि नेहमी चांगली कामगिरी त्यांची राहिली. आणि असा हा खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आलाय. प्रथमेश साळुंके हा खेळाडू 28ला 1 सध्या परिस्थिती समोर होतं. समाधान आले, हॅमर केला बॉलला, उंच गेलाय बॉल, मैदानाच्या बाहेर जाईल की नाहीये, तर नाहीये गेलाय. मिड विकेटला झेल टिपलाय, एलिव्हेशन मिळालं पण तो डिस्टन्स कमी क्लिअर केलं, त्यामुळे झेलबाद झाले समाधान भोईर. टायमिंग फटका होता, मिड विकेट कडे झेल टिपलाय. प्रथमेश कोपरकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला 4थ्या क्रमांकावरती. हेमंतने आय थिंक झेल टिपला मिड विकेटला आणि झेलबाद झाले समाधान. दुसरा धक्का बसतो टीम पेंदरला 28ला 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. विकेट टेकर गोलंदाज झाला प्रथमेश, जो विकेट घेतो नेहमी, आणि त्याने 1 विकेट घेतलाय. आता प्रथमेश कोपरकर स्ट्राइक एंड वरती, स्विंग अँड मिस, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश साळुंकेचा नॅचरल स्विंग त्या ठिकाणी ओळखता आलेला नाहीये. खरं तर प्रथमेश कोपरकरला हा टप्पा चांगला होता, बॉल थोडासा राईज झाला, टर्न झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहिला निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, कमी पावलांचा रनअप आणि यंगस्टर आहे हा खेळाडू. कमी वयाचा असला तरी त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याहीपेक्षा तो लेफ्टी बॉलर आहे, लेफ्ट आर्म सीमर. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, संधी होती या ठिकाणी, पूलचा प्रयत्न होता पण तो बॅटची कडा घेत असताना बॉल गेला विकेट किपरकडे. आणखीन 1 विकेट काढलाय प्रथमेश साळुंकेने प्रथमेश कोपरकरचा. क्रिश कोपरकर यंगस्टर मैदानाकडे चालले आणि प्रथमेश बाद झाले. 28ला 3, तिसरा धक्का बसतो बॅटिंग करताना टीम पेंदरला. पहिल्या ओव्हरला धाबा होत्या, 14, सेकंड ओव्हरला धाबा आल्या 12. या ओव्हरमध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहिलं का, तर प्रथमेश साळुंकेचं फक्त 1 धाव त्याने खर्च केली आणि चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून 2 गडी त्याने बाद केले. पुढचा चेंडू समोर टाकलाय, उडवलाय, स्लॉट मध्ये आलाय क्रिशच्या आणि आक्रमण चढवलंय, लांब लचक अवकाशाला गवस निघालणारा मस्ट हिटेड सिक्सर, 6 धावा. जबरदस्त टायमिंग, गिअर बदलायचं होतं. 34, 1 बॉल बाकी आहे षटकातला आणि आता 34 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. समोर टाकला होता उंच ध्येय यष्टीचा हा खेळाडू, सडपातळ बांध्याचा, परंतु बॅट स्विंग चांगला होता, हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. चेंडूवरची नजर फटक्यामध्ये चांगली पाहायला मिळाली, त्याचा फायदा षटकार मिड विकेटला पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 34ला 3. शेवटचा बॉल पुन्हा समोर टाकला, याही वेळेला मागचा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलाय कॉव कॉर्नरच्या बाहेर. लगातार दुसरा धमाका, क्रिश कोपरकर इज ऑन फायर नाव. षटकार मिळाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करताना पेंदर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद, 40 धावा.
3 षटकं संपले. टीम मॉडेल ड्रिंक सेंटरवर आपण होताना पाहिला 3 षटकानंतर आता एक ओव्हर बाकी आहे. एका षटकामध्ये धाबा किती येतील बघा. उद्याच्या लढती या स्पर्धेमध्ये तुम्हाला पण नक्कीच पाहायला मिळतील. उद्या देखील 9 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये, किंबहुना त्याहीपेक्षा लवकर आलं तरी चालेल, परंतु लवकर या, कारण उद्या शेवटचा दिवस. तारेवरची कसरत राहील. टोटल 10 सामने होतील उद्याच्या दिवसाचे. 7 सामने, त्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल, अशा 10 लढती उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येक टीमला विनंती राहील आपण वेळेवरती पोहोचा. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 आल्या. क्रिश कोपरकरने योग्य वेळ मात्र आक्रमण केलं, त्यामुळे 40 धावसंख्येवर पोहोचला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मैदानामध्ये पेंदर संघ आता विश्वास पाटील, तेजस पाटीलच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने बॅटिंग करेल. सलामीचा खेळाडू अजूनही विकेटवरती आहे. हे खरं तर अतिशय ही चांगली गोष्ट राहील पेंदर टीमला, कारण त्यांच्या बॅटमधून जर का इथून धावा येत राहिल्या तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हाफ आर्म जॅक ऑन साइडला दे घुमा के स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट षटकार. भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी तेजस पाटीलचं. विश्वास पाटील या फलंदाजाने मगाशी म्हटलं सलामीचा खेळाडू अजूनही विकेटवरती आहे आणि धावा येताना पाहायला मिळाला. यावेळेला बीट केलं फलंदाजाला, कारण अगदी अगोदर बॅटचा फ्लो गेला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. तर याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय अनंत शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती राजधानी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांचं भव्य स्वागत केलं विश्वास पाटीलने. डाऊन द ग्राउंड 50 कंप्लीट, 50 अप. 52 धावा टीम पेंदरच्या धाव फलकावरती. 3 गडी बाद 52, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमक झालाय विश्वास पाटील हा खेळाडू. कमालीचा टायमिंग, काय फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. ताकद चांगली होती, टायमिंग चांगलं होतं या फटक्यामध्ये. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 52 धावा. आपटला बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी. अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. 1 फॉर 1 ओव्हर ही सूचना देखील दिली जाईल. तर नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी खरं तर आमचे अनंत पाटील साहेब आलेत व्यासपीठावरती. निलेश पाटील यांचे पिताश्री आहेत आणि खरं तर त्यांच्या वतीने देखील राजधानी क्रिकेट संघासाठी फार मोठं योगदान आलंय. 20,000 रुपये देणगी स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिली आहे. त्यांचं मनापासून आभार. फ्रीट नाहीये, परंतु हा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या टीम पेंदरसाठी विश्वास पाटील यांच्या बॅटमधून. मागचा बॉल वाईड होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा फिरून मारलाय. हाही टप्पा चांगला होता. 57 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवातीला असं वाटलं होतं, जेव्हा प्रथमेश सावंगे गोलंदाजीला आला तेव्हा असं धावा पुन्हा कमी होतील, परंतु प्रथमेशच्या शेवटच्या 2 बॉलवरती क्रिसने 2 षटकार ठोकले. तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झाला टीम पेंदरकडे. 57 धावा सध्या. खरं तर लहान प्रेक्षक आमचे आहेत या ठिकाणी मंचावरून आनंद घेत असताना. 57 रन. याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना चांगलं टायमिंग. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. विश्वासच्या बॅटमधून धावा का चौकार. एकसष्ट धावा, 60 प्लस रन आता धावफलकावरती आल्या. शेवटचा बॉल विश्वास पाटील यांनी लेट पण थेट कमबॅक केलं. 26 धावा आतापर्यंत केल्या आपल्या टीमसाठी. शेवटच्या बॉलमध्ये देखील हल्ला. याही वेळेला बॉलला पूल केलं, शफल क्रॉस केले, स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. शेवटच्या बॉलमध्ये षटकाराला धावा धावफलकावरती लागल्या तब्बल 67. अफलातून बॅटिंग. 3 गडी बाद 67 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. आता 24 बॉल मध्ये तळोजे मजकूर टीमला बनवावं लागतील 68. त्याला लगेचच पेंदर टीम मैदानामध्ये उतरा. आपल्याकडे वेळ कमी आहे. पेंदर संघाला विनंती राहील आपण फिल्डिंग लावून घ्या. निलेशजी पाटील यांची कन्या आज्ञा हिला सध्या स्क्रीनवरती आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन. निलेशजी पाटील यांची कन्या आज्ञा
स्क्रीनवरती सामन्याचा आनंद घेताना आपण तिला पाहत आहे मंचावरती, तिचंही स्वागत. तर 68चं टार्गेट. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम पेंदर, आपल्याकडे वेळ कमी आहे. तो जो मजकूर टीमला ही विनंती करायला आपण लगेचच आपली आघाडीची जोडी मैदानाकडे पाठवा. चला व्यासपीठावरती काही विशेष सन्मान आहेत. चला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मित्र 20,000 रुपये देणगी स्वरूपामध्ये प्राप्त केले ते अनंत पाटील साहेब गोडगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश दादा पाटील यांचे पिताश्री आणि त्यानंतर निलेश दादांची कन्या आज्ञा या ठिकाणी आलेली आहे, सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर कृष्णादादा धुमाळ यांच्या शुभास मी तो शुभ सन्मान करतोय. चला या ठिकाणी अनंत पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे. खरं तर ज्यांच्या वतीनं राजाणी क्रिकेट संघ घोट अर्थात ग्रामस्थ चषकासाठी फार मोठं योगदान मिळालं ते आमचे अनंत पाटील साहेब. खरं तर निलेश दादा पाटील यांचे पिताश्री आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. शुभ सन्मान होतोय व्यासपीठावरती मान्यवरांचा. आणि त्यानंतर आमचे समालोचक मित्र अर्थात रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा. संपूर्ण दिवसभर मध्ये मराठीतून अप्रतिम आणि गोड आवाज तुम्ही ऐकला. आणि खरं तर कर्नाला प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून येत्या 9-10-11 जानेवारीला होणार आहे आणि नक्कीच ती स्पर्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. दमदार आयोजन आहे कर्नाला प्रीमियर लीग. आणि घोडगावाचे जावई रोशन पाटील सर या आपलाही सन्मान इथे केला जाईल. तर रोशन पाटील यांचा सन्मान केला जातो. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकलं. नक्कीच कर्नाला विभागामध्ये गेलं की रस्त्यालाच राईट साइड मध्ये विसावा रिसॉर्ट आहे. जर तिथे गेलात तर रोशन पाटील यांची ओळख सांगा, कदाचित तुम्हाला तिथे डिस्काउंट मिळेल. 100% डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. अरुणदादा पाटील या आपला सन्मान करायचा. अरुणदादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान केलं जाईल. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार सभी का स्वागत है। 67 रन पहले सत्र में स्वर्गीय जिमा भोईर गावदेवी पेंदर टीम ने बनाए. सुरेश दादा निगुकर आणि रमेश निगुकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. खेल स्टार्ट. पहली गेंद पावर प्ले में पावर हिटिंग बैटिंग, लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर पहले गेंद में धमाका 4 रन. तो यहां पर गाता 11 तड़ों से मस्को टीम की सलामी जोड़े मैदान पर पहुंची है. 68 रनों का बड़ा टारगेट है. कहते हैं कि टारगेट चाहे कितना बड़ा क्यों ना हो, मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. और बिल्कुल यहां पर अच्छी शुरुआत करते हुए भूषण, फिर एक बार आक्रमण. इस बार गेंद जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार भूषण पाटिल के बल्ले से, और एक धमाका 6 रन.
क्या कमाल की शुरुआत मैदान पर है। पहले गेंद में दागे थे यहां पर चौका, दूसरी गेंद में छक्का। 68 रनों का बड़ा टारगेट है। ऐसा कोई भी व्यक्ति नहीं कि जिसको समस्या ना हो, और पृथ्वी पर ऐसी कोई समस्या नहीं कि जिसका कोई समाधान ना हो। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं, और यह मुकाबला जीतने के लिए 68 रनों का बड़ा टारगेट मैदान पर है। और भूषण पाटिल ने क्या कमाल की शुरुआत की है। पहले 2 गेंदों में 10 रन बनाए। टारगेट बड़ा जरूर है, मगर मुकाबला भी उतना बड़ा और खूबसूरत देखने मिलेगा। इसमें जीतने वाली टीम सीधे खेलेगी अंतिम राउंड, जहां पर टीम सारा शिवकर टीम इतिहास रचा आज के दिन में। 7 खिलाड़ियों को लेकर उन्होंने आज इतिहास रचा, 2 मुकाबले जीते हैं। इस बार भी बेहतरीन शॉट, इनसाइड आउट, और एक खूबसूरत शॉट, गेंद सीधे बाउंड्री लाइन के पार, और एक खूबसूरत शानदार चौका। क्या कमाल की शुरुआत है मैदान पर भूषण पाटिल द्वारा। लगातार आक्रमण, और यहां से भूषण पाटिल के बल्ले से 2 चौके 1 छक्का। कुल मिला के बात करेंगे तो इस मुकाबले की रन संख्या पहुंची इस समय 14 रन। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। लड़ना पड़ेगा मैदान पर टीम तलोजा मस्को टीम को, और यह मुकाबला उसी तरह है। दर्शक कहीं मत जाना, क्योंकि मुकाबला रफ एंड टफ होगा। बिल्कुल तलोजा मस्कूर बनाम पेंदर के बीच कई सारे मुकाबले हैं जो अक्सर देखने मिलते हैं। कभी पेंदर टीम हावी होती है तो कभी तलोजा मस्कूर टीम हावी होती है। यह मुकाबला भी उसी तरह होगा। टारगेट बड़ा है, मुकाबला उससे भी बेहतरीन होगा। फिर एक बार इनसाइड आउट, इस बार गेंद जाएगी इक्शा कवर में, और एक खूबसूरत शानदार चौका। जी हाँ, बिल्कुल कल के मुकाबले ऑलरेडी 9 बजे स्टार्ट होंगे। जो भी टीम है, बिल्कुल कल फाइनल डे है, और फाइनल डे में कई सारे मुकाबले, सेमीफाइनल और फाइनल, कुल मिला के 3 मुकाबले एक्स्ट्रा होंगे। इसलिए 9 बजे पहला मुकाबला शुरू होगा। एक तरफ है ताकतवर बल्लेबाजी भूषण पाटिल, फुल टॉस, इस बार मिड विकेट में फील्डर है तैनात, अच्छी फील्डिंग। इस बार केवल 1 सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या बनी है 19 रन। पहले ओवर में गेंदे फेंक चुके, अभी तक तो 5 महंगी गेंदबाजी। पहले गेंदबाजी करते हुए गेंदबाज प्रथमेश नेरुलकर, जिसका इस्तेमाल किया पहले पावर प्ले में, और कुल मिला के अभी तक 5 गेंदों में 19 रन आए, महंगी गेंदबाजी। टारगेट की बात करेंगे तो 68 रन बनाने हैं, 17.00 की औसत है। 5 गेंद में तो 19 आ चुके। आने वाली गेंद इक्का चौका या छक्का, ये चाहती है तलोजा मस्को टीम के समर्थक। इस बार बढ़िया शॉट, शॉट लाइक दैट। फिर एक बार गेंद जाएगी संगम राजे के बल्ले से, ये चौका, और चौके के साथ महंगे ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर में आए 23 रन। रन बने थे और अब 23 रन बने जवाब में। कल का पहला मुकाबला आप देखिए, बिल्कुल जय गणेश्वर डांसर बनाम वल्लभ प्रवीण का टीम है। पहला मुकाबला 8:30 बजे रिपोर्टिंग, 8:45 बजे टॉस होगा, और 9 बजे परफेक्ट मुकाबला होगा। यूट्यूब के माध्यम से आप मुकाबला देख रहे हैं, टाइमिंग के साथ आना पड़ेगा, क्योंकि जो भी टीम लेट होगी पेनल्टी का भुगतान करना पड़ेगा। दूसरा मुकाबला जय श्री राम चिंचवली बनाम टीम स्काइरा 11 सिरडोन बी, और तीसरा मुकाबला होगा विष्णु स्पोर्ट नाबाली बनाम अंश 11 किरणे। चौथा मुकाबला विनय गावन का वल्लभ टीम और राजारानी घोड। ये होंगे कल की अंतिम टीमें, जो कि 8 टीमें। टाइम पर आना है, क्योंकि कल टाइम के साथ मुकाबले शुरू होंगे। सेमीफाइनल के 2 मुकाबले, फाइनल का 1 मुकाबला, ऐसे मुकाबले कल है। गेंदबाज तैयार गेंदबाजी के लिए किरीश कोपरकर। आज की ट्रेंड में किरीश का गाना सुनेगा क्या? आज गेंदबाजी है किरीश की। पहली गेंद, और इस बार हवा में
चिड़िया छिप गई खेत में। गिरीश को पहली सफलता मिली और पेंदर टीम को भी पहली सफलता। शुरुआत है गिरीश के पहले ओवर में एक करारा झटका। जिस खिलाड़ी ने पहले ओवर में तहलका मचाया, 19 रन 5 गेंदों में बनाए, वही भूषण पाटिल लौटे मैदान के बाहर। आप जाएंगे मैदान के अंदर। ऋषिकेश पाटिल जाएंगे इनेट क्रमांक 3 पर। शुरुआत अच्छी रही थी। पहले शुरुआत की बात करेंगे तो पहले ओवर में 23 रन बनाए, उनमें से 5 गेंदों पर। टोटल की बात करेंगे तो 19 बनाए थे भूषण पाटिल ने। उसके बाद ओवर नंबर सेकंड शुरू हुआ। गिरीश की ओवर में पहली गेंद पर सफलता प्राप्त की। आप समीकरण की बात करेंगे तो अभी भी दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा। 68 रनों का टारगेट मैदान पर। और अब बात करेंगे तो अभी भी 45 रनों की आवश्यकता है आने वाली 23 गेंदों के ऊपर, सॉरी 17 गेंदों के ऊपर। इस बार बढ़िया शॉट, उसी क्षेत्र में फील्डर तैनात है। पिछली बार कैच पकड़ा था, इस बार अच्छी फील्डिंग। प्रज्योत टीम की टोटल बनी है 24। अब 24 यानी कि 44 रन चाहिए 16 गेंदों के ऊपर। क्रिकेट के खेल 6 गेंद 36 बनते देखा है। क्रिकेट में 6 गेंद में 1 रन डिफेंस होते हुए देखा है। ऐसे कई सारे क्रिकेट के मुकाबले देखे। पिछले हफ्ता में 2 दिन पहले एमके के ट्रॉफी में एक खिलाड़ी ने 72 रन बनाए थे, मगर अंतिम गेंद में 1 गेंद 2 रन नहीं बने थे। यह भी क्रिकेट में होता रहता है, इसलिए क्रिकेट को अनिश्चितता भरा खेल माना जाता है। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है, इसलिए हिम्मत रखिए। संगम राजे का स्ट्रोक हवा में है, मगर जाएगा गैप में। 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। चालीस की आवश्यकता है। टीम की रन संख्या 28 रन जीतने के लिए 40 चाहिए। 15 गेंदे, रन और गेंदों के बीच अंतर ज्यादा नहीं है। संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को। इस बार विकेटों के पीछे मिस टाइमिंग, बढ़िया कैच। संगम राजे के पारी का अंत हुआ। विकेट नंबर 2। विकेटों का सिलसिला जारी है, मगर रन भी आ रहे मैदान पर। अब चाहिए 14 गेंद में 40। तो यहां पर अनुज मडवी मैदान पर जा रहे। 14 गेंद में चाहिए 40। शुरुआत में 68 रन बनाए थे। पेंदर टीम ने जवाब दिया था। पहले ओवर में 23 आए, इस ओवर में थोड़ा सा कमबैक है। जी हाँ, बिल्कुल मैन ऑफ द सीरीज की आप बाइक देख रहे हैं। बिल्कुल सेमीफाइनल तक रन काउंट होंगे, फाइनल के कोई पॉइंट काउंट नहीं होंगे, केवल एक मुकाबले के। बाकी सब मुकाबले के पॉइंट काउंट होंगे मैन ऑफ द सीरीज के लिए। और एक विकेट के लिए 5 पॉइंट है। कौन? नामदेव पाटिल साहब आइए, आपका स्वागत है। लगता है फर्स्ट शिप करके आए। इस बार बढ़िया शॉट, अनुज मडवी का धमाका आते ही प्रहार कर दिया। गेंद सीधे सीमा रेखा के बाद 6 रन। और इस साथ टीम की टोटल रन संख्या पहुंची है 34 रन चाहिए। अभी भी 34 चाहिए। 34 बने हैं 11 गेंद में, 34 चाहिए 13 गेंद में। यह मुकाबला देखिए, खूबसूरत है, शानदार मुकाबला। इस ओवर की अंतिम गेंद वाइड गेंद, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर ने से वाइड करा दी। रन संख्या की बात करेंगे तो 35 पर टोटल पहुंच चुकी है। आप जीतने के लिए चाहिए आने वाली 13 गेंद है 33 रन। जी हाँ, बिल्कुल यहां पर डगआउट बॉक्स थोड़ी सी शांतता रखिए। मुकाबला बेहतरीन है। इस बार हवा में है, फील्डर 1-2 नीचा है,
शानदार कैच सुजीत पाटिल। और यहाँ पर विकेट नंबर 3 अनुज मडवी के पारी का अंतिम। अंतिम 12 गेंदे आप जीतने के लिए 33 चाहिए। पापलेटवालीचं गाणं लाव मस्तपैकी। तैतीस पहले ओवर में 2 ओवर की बात करेंगे तो रन संख्या बनी है 35। आप 33 चाहिए। मुकाबला अभी भी कट टू कट है, मुकाबला अभी भी बैलेंस है। दोनों टीमें जानती है ये संघर्ष जारी है, दोनों के बीच बड़ा मुकाबला, बड़ा धमाका है। आने वाला तीसरा ओवर बिल्कुल यहां पर मुकाबले का रुख बदलेगा। जहां पर मुकाबले में अच्छी गेंदबाजी हुई तो फिर पेंदर टीम मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त करेंगे, या फिर अंतिम ओवर में यहां पर रन आए तो फिर टीम पेंदर बनाम ये तरह से मस्कुर का मुकाबला आप देख रहे हैं। जीतने के लिए अभी भी चाहिए। यहां पर 12 गेंदे 33 का समीकरण है। तो पंकज कोपरकर गेंदबाजी के लिए तैयार है। ओवर नंबर 3, पहली गेंद हवा में, मिस टाइमिंग है, कब पॉइंट में चल कब आप बिल्कुल यहां पर समाप्त होता हुआ खेल। ऋषिकेश बैक टू द डगआउट। तो बिल्कुल यहां पर पहले गेंद में विकेट बनी है। चलो शुक्र टीम के कप्तान आप आइए। तो बिल्कुल अर्जुन पवार हमारे जालना मंटा, आइए, स्वागत है आपका। डॉट गेंद की समाप्ति। यहां से हम बात करेंगे तो इस मुकाबले की 2 गेंदे डॉट आई और विकेट भी आई। मैंने यही कहा था कि ये टर्निंग पॉइंट वाला ओवर है जहां पर मुकाबले का फैसला होगा। 10 गेंदे 33 चाहिए। क्रिकेट का खेल दोस्तों क्रिकेट की तरह होता है, तो बिल्कुल कभी भी रंग बदल सकता है। अभी भी यह मुकाबला बैलेंस है। यहां से आने वाली 4 गेंदें तय करेगी यह मुकाबले का फैसला कि मुकाबला किस तरफ आएगा। लगातार वही लेंथ, वही दिशा, वही टिप्पा, और देखिए कितनी खूबसूरत गेंदबाजी कर रहे गेंदबाज पंकज कोपरकर। 3 गेंदे डॉट, अब 9 गेंद में बनाने 33। चलो शुक्र टीम कप्तान आप आइए। और एक विकेट, ये देखिए छेड़छाड़ी की है और ये 8 गेंदें अब शायद बची है और जीतने के लिए चाहिए रन 33। रन बने 0, 4 गेंदों में 2 विकेटें। ये टर्निंग पॉइंट ओवर था, इसलिए मैंने कहा कि मुकाबला इसी ओवर में आपको फैसला बताएगा। 4 गेंदें आए पेंदर टीम के पक्ष में। आप चाहिए यहां पर 8 गेंद में 33 और एक डॉट, और एक डॉट। लय मिल चुकी है
और ये देखिए पंकज कोपरकर को पूरी तरह से लय प्राप्त हुई है, जो कि परफेक्ट टिप्पा गुडलिन स्पॉट के ऊपर डाल रहे। पांचों का पांचों गेंदों ने अच्छी गेंदबाजी की है। 5 गेंदे डॉट 2 विकेट इस ओवर की अंतिम गेंद है, शायद ये 7 गेंद में 33। बल्ले का हिस्सा मेडन प्लस 2 विकेट, और यहां पर मेडन ओवर इस प्रतियोगिता का शानदार गेंदबाजी पंकज कोपरकर। एक बार जोरदार तालियां, क्योंकि इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर फेंका है पंकज कोपरकर, प्लस 2 विकेट, शानदार गेंदबाजी। चलो कंपैरिजन करेंगे तो 40 पर पेंदर टीम थी, आप यहां पर 35 पर है। पिछला मेडन ओवर आया, यही तो महंगा साबित हुआ। अंतिम ओवर में अब चाहिए 33 रन, अंतिम ओवर में शायद 27 रन बनाए थे पेंदर टीम ने, यहां चाहिए 33। समाधान वही रहेंगे गेंदबाजी के लिए, जो कि अंतिम ओवर करेंगे। टीम पहली गेंद अच्छी थी, फील्डर है काफी तेज, सूर्य की किरण थी शायद वहां पर। 4 रन आए इस गेंद में। आप 29 चाहिए 5 गेंदों के ऊपर, यानी कि 5 छक्के, 5 गेंदे 5 छक्के। जी हाँ, बिल्कुल इस बल्लेबाज के नाम पर है 6 गेंद 6 छक्के लगाने का रिकॉर्ड। अच्छी फील्डिंग, रन तो यहां पर एक ही बना है। मुकाबला एक तरफा बना पेंदर टीम के पक्ष में, यानी कि अगला मुकाबला होगा शिवकर बनाम पेंदर के बीच। लगता है शिवकर टीम की सेना आ चुकी है, और इस बार बेहतरीन शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, 4 रन। चलो अगले मुकाबले की तैयारी में है शिवकर टीम। ये देखिए सेना आती हुई मैदान से। इस बार बेहतरीन शॉट, फिर एक बार छक्का, मगर आप चौके छक्के की कोई कीमत नहीं है, कोई मूल्य नहीं। वेल गेली, सत्ता गेली, आणि आता कार्यक्रम संपला। आप छक्के चौके मायने नहीं रखेंगे, क्योंकि यह मुकाबला एक तरफा बना है। क्लिंग बोल्ड, और एक विकेट बनता हुआ, और अंतिम गेंद है अब शेष। ये देखिए नए बल्लेबाज आ गए हमारे, प्रेम पाटिल, यानी कि मुठा। कमेंट्री भी बहुत अच्छे करते हैं, मगर नहीं उतरते कभी। ओ क्या बेहतरीन शॉट है प्रेम पाटिल के बल्ले से, लंबा छक्का। पिछला ओवर महंगा पड़ा टीम तलोजे को। अंतिम गेंद में प्रेम पाटिल ने बेहतरीन छक्का दागा, और ये देखिए उनकी चलने की स्टाइल। शायद रात में सीना चौड़ा होगा। चलो कोई बात नहीं है, हार जीत तो होती रहती है। सेकंड करे दोनों टीमें, और तुरंत यहां पर पेंदर टीम के कप्तान आप आइए, क्योंकि वक्त बहुत जो हो रहा है। इसके बाद अंतिम मुकाबला है जो 4 ओवर का खेला जाएगा, और यह मुकाबला जीता यहां पर स्वर्गीय जिबा भोईर गांवदेवी पेंदर टीम ने। अगला मुकाबला होगा यहां पर, जो कि अंतिम मुकाबला रहेगा टीम शिवकर, यानी कि प्रणव 11 सहारा शिवकर बनाम स्वर्गीय जिबा भोईर गांवदेवी पेंदर के बीच अंतिम मुकाबला होगा। और आइए दोनों कप्तान टॉस के लिए इस मुकाबले के हीरो, मैन ऑफ द मैच की घोषणा होगी। और इस मुकाबले के हीरो बने हैं
जिन्होंने टर्निंग पॉइंट ओवर में मेडल ओवर डाला, 2 विकेट ली, तो यहाँ पर पंकज कोपरकर बने हैं मैन ऑफ द मैच। आइए टॉस कप्तान सुकर टीम, आइए सुकर टीम ज्यादा वक्त जाया ना करे प्लीज, आप आइए तुरंत। तब तक मैन ऑफ द मैच पंकज कोपरकर बने मैन ऑफ द मैच।